नमस्कार, मी आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके आज महत्त्वाचा विषय घेऊन आला आहे। तो म्हणजे तुमचे लिंग ढिले का पडते आणि लिंगातून पाणी लवकर का गळते। मित्रांनो, ह्याविषयी मी व्यवस्थित माहिती सांगते, ते लक्ष देऊन तुम्ही जर ऐकलं तुम्हाला निश्चितच फायदा होईल। मित्रांनो, संभोग ही जीवनातील महत्त्वाची क्रिया आहे। संभोग केल्यामुळे तुमचे स्त्री आणि पुरुष यांचे मन तसं शरीर यांचे मिलन होते। संभोग केल्यामुळे तुमचे शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगले होते, बीपीचा त्रास होत नाही, शांतपणे झोप लागते, तुम्हाला जीवनातील सर्वोच्च आनंद भेटतो। शिवाय तुम्हाला मुलं छान होतात। ज्यांना मुले झालेले आहेत मध्यमवर्गीय म्हणजे मध्यम वयाच्या पुरुषांना स्त्रियांना जो थकवा आलेला आहे, मानसिक तणाव आलेला आहे, ते एकमेकाच्या कुशीमध्ये झोपल्यानंतर त्यांचं मनाचं मिलन जसं आहे तसं शरीराचं मिलन झालं, म्हणजेच लैंगिक मिलन झालं। 20-30 मिनिटं संभोग केला तर त्यांना शांत झोप लागते। पण संभोग करण्यासाठी नेहमी आपल्याला आपल्या लिंगाची गरज आहे। आपलं लिंग म्हणजे काय? पेनिस। आता पुरुषांना वाटते आपण बायकोबरोबर संभोग बराच वेळ करावा, परंतु काही कारणास्तव त्यांचं लिंग ढिलं पडतं। ढिलं पडल्यानंतर ज्यावेळेस ते संभोग करतात ज्यावेळेस ते पेनिट्रेट करतात त्यावेळेस लगेच पाणी बाहेर पडतो, त्यामुळे त्यांना संभोगाचा आनंद घेता येत नाही। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तुमचं पाणी लवकर कशामुळे गळतं, लिंग कशामुळे ढिलं होतं। मित्रांनो, तुम्ही जर अतिप्रमाणामध्ये धूम्रपान केलं, तंबाखू खाल्ली, बिडी ओढली, सिगारेट ओढले, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या लिंगाला जो ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे किंवा लिंगामध्ये 3 प्रकारच्या नस असतात, एक नर्व असते, एक व्हेन असते, एक आर्टरी असते। ज्यावेळेस आपण संभोग करतो त्यावेळेस तुम्हाला तिथे रक्ताचा पुरवठा होत असतो आणि रक्त त्यामध्ये लिंगामध्ये भरले तर आपण छानपैकी संभोग करू शकतो। परंतु काही कारणास्तव, कारण कोणते? ज्या पेशंटला, ज्या पुरुषांना बीपीचा त्रास आहे, ज्या पुरुषांना डायबिटीज आहे, ज्या पुरुषांना धूम्रपान म्हणजे अतिप्रमाणामध्ये अल्कोहोल घेणं, सिगारेट ओढणं, बिडी ओढणं, मानसिक तणाव घेणं, त्या लोकांच्या आपोआपच रक्तातला व्हेलोसिटी म्हणजे जी व्हेन असते, जी आर्टरी असते, त्याची व्हेलोसिटी कमी होते। त्याची व्हेलोसिटी किती पाहिजे? 100% पाहिजे। परंतु तुमच्या दारू पिल्यामुळे, सिगारेट पिल्यामुळे, अतिप्रमाणामध्ये चहा पिल्यामुळे, गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्या लिंगातील नसा काही ताणतणाव केला तर तुमच्या शरीरातील हार्मोन असंतुलन होतात। म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये GLH हार्मोन आहे, FSH हार्मोन आहे, गॉनाडोट्रोपिन हार्मोन आहे, त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची निर्मिती होत नाही। साहजिकच तुमच्या अंडाशयामध्ये टेस्टोस्टेरॉन जर तयार झाले नाही तर लिंगामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन येत नाही। हार्मोन जर आले नाही तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही संभोग करता त्यावेळेस वीर्य बाहेर पडत नाही। जरी बाहेर पडलं अगदी पातळ, खूप पातळ असतं, त्यामुळे पुरुषांना मानसिक समाधान भेटत नाही। जरी संभोग केला तर जर पुरुषांचं वीर्यच बाहेर पडलं नाही त्यांना आनंद होत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये महत्त्वाचं कारण माझं काय होतं की तुमचं लिंग ढिलं पडू नये आणि तुम्हाला संभोग 20 मिनिटं करता यावा, ह्यासाठी आपण उपचार काय करणार हे मी तुम्हाला सांगते। तुम्ही मला ओळखत असाल, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आपला दवाखाना मिरज येथे आहे, सांगली जिल्हा आहे। आपल्या दवाखान्यामध्ये हजारो पुरुष आले, मुलं आले, महिला आल्या, महिला सुद्धा आल्या। त्या म्हणाल्या, मॅडम आम्हाला आमचे नवरे किंवा आमचे लाईफ पार्टनर संभोग करत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडापणा येतो, त्यांना ओबेसिटी येते, म्हणजे महिलांना पोट सुटते आणि त्या नाराज होतात।
महिलांना जसं जसे वय होते तसं तसं त्यांचा सेक्स वाढतो, कारण त्यांच्या जबाबदाऱ्या संपतात. त्यांचे मुलं मोठे झालेले असतात. संसारामध्ये धुणं भांडे फरशी जे काय काम असेल ते काही काम नसतं, फक्त टी व्ही पाहायचं. बहुतेक महिला काम करतात, म्हणजेच काय, त्या सुखी असतात. महिला सुखी झाल्या की त्यांना काय वाटेल, आपल्या नवऱ्याने आपल्याकडे यावं, आपल्याशी संभोग भरपूर करावा. लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? म्हणजे जसे महिलांचे वय होते त्यांना सेक्स पॉवर म्हणजे त्यांना सेक्स जास्त पाहिजे असतो. त्या उलट पुरुषांचं कसं असतं, जसं जसे वय होते तसं त्यांचे हार्मोन कमी होतात, शरीर ढिल्ले पडतं, व्यायाम कमी होतो. व्यायाम कमी केल्यामुळे त्यांच्या लिंगातली ताकद कमी होते. मी भरपूर माझ्या पेशंटला सांगितले आणि मित्रांनो तुम्हालाही सांगते, कीगल एक्सरसाइज करा. आपल्या दवाखान्यामध्ये आल्यानंतर बहुतेक पुरुषांना मी कसा व्यायाम करायचा ते सांगितलं आहे, लिंगाची मसाज कशी करायची ते सांगितलं आहे. आपल्या दवाखान्यामध्ये विशिष्ट प्रकारचे तेल असतात, त्या तेलाने लिंगाची मसाज कशी करायची ते मी सविस्तर पेशंटला सांगते. शिवाय काही प्रकारचे काढे असतात, ते गरम पाण्यामध्ये सकाळी प्या, संध्याकाळी प्या. काही प्रकारच्या पावडर असतात, काही दुधामध्ये घ्यायच्या, काही गरम पाण्यामध्ये घ्यायच्या. काही प्रकारच्या थेरपी असतात, त्याही लिंगावर केल्या जातात. म्हणजे मसाज थेरपी म्हणा, वेव्ह थेरपी म्हणा, जे पेशंटला आवश्यक आहे ते आपल्या दवाखान्यामध्ये छानपैकी होतं. माझ्या दवाखान्यामध्ये जेवढे पेशंट आले आहेत तेवढे 100% बरे झालेले आहेत. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मी सांगते, तुम्ही जेवण संतुलित करा. म्हणजे हिरव्या पालेभाज्या खा, ज्या जेवणामध्ये प्रोटीन आहे ते खा, कार्बोहायड्रेट घ्या, व्यायाम करा, 30-40 मिनटं चाला. आणखी काय, डोकं शांत ठेवा, 7-8 तास झोपा आणि हस्तमैथुन करू नका. हस्तमैथुन केल्यामुळे तुमच्या लिंगामध्ये ज्या नसा असतात त्या खराब होतात, त्याची व्हेलॉसिटी कमी होते. साहजिकच ते लिंग लकवा मारल्यासारखं होतं. आपल्या दवाखान्यामध्ये बहुतेक पेशंटचे लिंग मी पाहिलेले आहेत. प्रत्येकाचे लिंग अगदी 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 म्हणजे एकदम केळ कसं असतं पिचकलेलं म्हणजे खराब झालेलं, तसे लिंग झालेले असतात. मित्रांनो, तुम्ही जर इरेक्शन डिस्फंक्शन साठी त्रासलेले असाल, तुमचं लिंग ढिलं पडत असेल, तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्येच वीर्य बाहेर पडत असेल, फार पातळ होत असेल, तर मित्रांनो आजच संकल्प करा, तुमच्या डॉक्टर शारदा त्र्यंबके ह्या दवाखान्यामध्ये येऊन विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देते, आपल्याकडे सर्व प्रकारचे पेशंट चांगले झालेले आहेत. ते संभोगही 20-30 मिनटं करू शकतात. त्यांना स्वर्गीय सुखही प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यावर काय प्रकारचं ट्रीटमेंट करावी लागेल, कसा आहार घ्यावा लागेल, कसा व्यायाम करावा लागेल हे मी लवकरच सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.